जेव्हा आपण म्हणजे की उपास धरतो आत्मिकतामध्ये आपण वाढतो. वचन सांगते की हाऊ टू ग्रो इन फ्युचर वे, म्हणजे आत्मिकतामध्ये आपण कसे वाढू शकतो. उपास, प्रार्थना, हालेलुया, देवाचे वचन ऐकणारे, हालेलुया, चर्चमध्ये गेल्यावर आपण आत्मिक उन्नती, हालेलुया, प्रेज गॉड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिष्याला शिस्त लावून गेला. रोज तो पहाटे जायचा सकाळी डोंगरावर. असं ते होता आणि येरुशलेम मध्ये असा डोंगरावर जायचा तो भले पहाटे. आणि जेव्हा तो शिष्य लोक उठायचे झोपेतून 8 वाजता, अरे पुढे गेले, येशू पुढे गेला, येशूला पाहिजे, पण येशू लगेच डोंगरावरून खाली उतरला. प्रेज गॉड. आणि येशूला विचारलं की तुम्ही कुठे गेले? मी प्रार्थना करायला. आता येशूला काय करायला होती? प्रार्थना करायला. येशूचा देव होता, हालेलुया, त्याला काय करायची होती? प्रार्थना करायची. बघा इथं लूकमध्ये सांगितलेलं आहे की येशू मध्ये प्रार्थना करायला गेला होता. दोन पस्तीवर खातो की एक 35 पासून मार्क त्याचा पहिला अध्याय 35 पासून. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. हालेलुया. येशूने काय केली? प्रार्थना केली. भले पहाटे म्हणजे की 4:30 किंवा 5च्या दरम्यान प्रार्थना केली. प्रेज गॉड. म्हणून आपल्याला काय आत्मिकतामध्ये वाढण्यासाठी प्रार्थना गरजेची. म्हणून थेसलोनिकरात पहिले पत्र 5वा अध्याय 17 वचन वाचा. ते सांगितले की निरंतर प्रार्थना करा. वाचत आहे थेसलोनिकरात पत्र याचा पहिला अध्याय 5वा अध्याय 17 वचनाचा निरंतर प्रार्थना करा. 17 वचनाचा निरंतर प्रार्थना करा. वचन सांगते की निरंतर प्रार्थना करा. जसं की आपण रोज काय करतो? पाणी पितो. आणि जर पाणी पिलंच नाही आपण तर काय होईल? पाणी पिलंच नाही आपण, जेवण केलं पाणी पिलंच नाही, मग थोडं कमजोरी येणार. तशा प्रकारे शरीरासाठी आपल्याला कशी गरज असते पाण्याची, तशा प्रकारे आत्मिकतामध्ये आपल्याला वाढण्यासाठी प्रार्थनेची पण गरज. प्रार्थनेनुसार आत्मिक जीवन गळून जाईल. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणजे प्रार्थना महत्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे की दररोज वचन वाचणे, वचन किंवा ऐकणे. स्तोत्र संहिता 119 अध्याय 105 वचन. तुझे वचन माझ्या पावलासाठी एखाद्या दिव्या समान आहे आणि माझ्या मार्गावर प्रकाशा समान. प्रेज गॉड. तुझे वचन म्हणजे की देवाचे वचन आपल्याला काय करते? आपल्याला एक दिवा समान. समजा एखाद्या गुफामध्ये तुम्ही गेले, म्हणजे अंधकार आहे, तुमच्या हातामध्ये काहीच नाही, तुम्हाला जास्त सापडेल का लोकातलं? काय तुम्हाला इकडे टाका खाणार, तिकडे खाणार, इकडे भिंती, तिकडे काय खायचं बी आहे, तो तिथंच मरून जाईल. म्हणून आपल्याला प्रकाश कोण दाखवतो? जे हातामध्ये कंदील. ही कंदील कोण आहे? प्रभू येशू. हालेलुया. जे स्वर्गातून खाली आले आणि जो प्रकाश आहे. पहिले काय म्हणतो की जो आपल्याला वाचायचे वचन सापडलं. स्तोत्र संहिता, भजन संहिता उसका 105. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. का सांगितलेले की तुझे वचन माझ्या पावलाकरिता काय
दिवा सांगते आणि माझ्या मार्गावर प्रकाश हालेलुया. म्हणजे की देवाचे वचन आपल्याला काय करते, सात्वना देते. देवाचे वचन आपल्याला हिंमत देते. देवाचे वचन आपल्याला आरोग्य देते. प्रेज लॉर्ड. देवाचे वचन आपल्याला काय करते, चिंतातून दूर करते. वचन सांगते की तू की चिंता करताय, मी तुझी चिंता करतो. प्रेज लॉर्ड. तुम्ही कशाला चिंता करतात, मी तुझी चिंता करतो. पुढे सांगायचं वचन सांगते. म्हणून वचन ऐकणं गरजेचे आहे. त्यासाठी काय करावं लागेल, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटची गोष्ट आहे की सहभागिता महत्वाची. आता आपण काय सहभागिता मध्ये सर्वजण वचन सांगते की बंधूचे बोलणे किती मनोहर आणि किती गोड आहे. हालेलुया. सहभागिता म्हणून त्या ठिकाणी शिष्य लोक काय करतात, त्या ठिकाणी जेव्हा ते येशू ख्रिस्त गेला तेव्हा ते प्रार्थना करत होते, घरोघरी जाऊन ते सर्व एकत्र जमायचे आणि देवाचे वचन ऐकण्यासाठी ते रात्रंदिवस शिष्याकडून माहिती की आम्हाला तुम्ही शिकवा. वाचा वचन प्रेषिताची पुटक्याचा 2 अध्याय 42 वचन. ते त्यांच्या संगतीमध्ये राहायचे, त्यांच्या शिक्षणामध्ये आणि ऐकण्यासाठी ते आतुर राहायचे, तत्पर असेल. प्रेषित त्याचा 2 अध्याय 42 वचन. प्रेषिताची पुटके 2 अध्याय 42. ती प्रेषिताच्या शिक्षणात 42 ना, ती प्रेषिताच्या शिक्षणात संगतीत भाकर मोडण्यास व प्रार्थना करण्यास तत्पर असत. कसं असेल ते तत्पर. तत्पर म्हणजे की कसं, किंवा सकाळी फोन केला पाच प्रार्थना आहे, तत्पर लगेच आले लगेच. प्रेज लॉर्ड. तत्पर आहे ना. कोणी जर तुम्हाला म्हणजे पॅसेंजर आपल्याला जायचं बस स्टँडला तर बसा लगेच भूल. हालेलुया. तशी तत्पर असत त्या ठिकाणी. हालेलुया. ते माझे देवाचे सेवक आले तिथं आपल्याला प्रार्थना जायचे, लगेच ते प्रार्थना निघायचे. गल्लीमध्ये त्या ठिकाणी आलं पाळत, हा पेत्र आला लगेच माय झालं, लगेच सगळे जमा व्हायचे. हालेलुया. ती आतुर असते. पण आपल्यामध्ये आहे का ती झील आहे का, ती तहान आहे का आपल्याकडे. प्रेज लॉर्ड. साहेब मी एक बात बोलू का? आम्हाला वचन चालू आहे ना, आम्हाला 5 मिनिट थांबा. वचन होऊ द्या. ते जो उद्या मग बोल. बरं नंतर वचनात नाही बोलाय. सांगायचा उद्देश हाच आहे की याच्यातून हा बोध करते की देवाचे वचन सांगते की येशू ख्रिस्त म्हणाले की आपण आत्मिकतामध्ये वाढणे गरजेचे आहे. 2 जगामध्ये आपण राहतो. एक आत्मिक जग, त्यासाठी आपण पोटासाठी करतो गोष्ट. अन्न, वस्त्र, निवारा याची गरज आहे आपल्याला. प्रेज लॉर्ड. हे क्षणिक आहे, हे आपल्याला सोडून जायचंय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ह्या गोष्टी नष्ट होणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा आहे ना, घर, जायदाद, प्रॉपर्टी, गाडी, घोडा हे सगळं काय इथं सोडून जायचं आहे आपल्याला. हे आपल्या कामी येणार नाही, पण आपल्या सोबत काय येणार आहे, देवाचे फक्त त्या ठिकाणी देवामध्ये राहणार, आत्मिकता येणार आहे. आपण खरंच देवामध्ये वाढलो का, खरंच चर्चमध्ये आपण जातो का, दरैवर देवाच्या वचनाचं पालन करतो का, देवाचा तासाचा आपण ऐकतो का. प्रेज लॉर्ड. तेच आपल्या कामी येणार आहे. त्यासाठी आपण झटायला पाहिजे. थोडी बॅलन्स पाहिजे. आपलं काम पण तेवढंच, चर्चला पण जाणं पण तेवढंच. असं कारण जर आपण 1 किलोची साखर घेतली, जर छटात माप टाकलं ताळमेळ जमेल का त्याचा, नाही जमणार. तर कसं ते बाग झोकी, तसं आपल्या जीवनाचं माग झुकायला पाहिजे, समान पाहिजे, आहे ना. प्रेज लॉर्ड. आणि दोन्ही गोष्टीला आपण वेळ द्यायला पाहिजे. जसं कामाला वेळ देतो तसं देवाच्या कामासाठी पण वेळ द्यायला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून सांगण्यासारखे बरेच काय या ठिकाणी. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू आणि कुटुंब जगदाने का जगदल आणि जगदाने कुटुंबाला परमेश्वर आशीर्वाद करू. या वचनाद्वारे तुम्हाला देव बोलणार आहे. मी जाणणार होतो पण आलो काल. हालेलुया. काय देवाने पाठवलं असं, जर मला तुम्ही फोन केला असता तर आलो नसतो, जाणणार असतो, पण देवाने पाठवले. हा संदेश हालेलुया ऐकण्यासाठी देवाने तुम्हाला प्रेरणा केली. 4-5 दिवसापासून तुम्हाला कॉल करत होता झोपेमध्ये, आहे ना.
वाईट लोक जेवण ठेव, प्रार्थना भरव तुझ्या घरामध्ये. असं देव म्हणत होता, तुम्हाला म्हणत होत ताई. का? कारण की हे ऐकण्यासाठी. प्रेज लॉर्ड. हे वचन तुमच्यासाठी होतं, तुम्हाला सगळ्यांसाठी होतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण प्रार्थना करूया त्यासाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करू. त्यांचा एक फोटो घ्यावा प्रार्थना करता असताना. सर्वांचा फोटो एक आठवण राहील त्याची प्रार्थना करू. फोटो करते, सेव्ह करते व्हिडिओ.